हॅलो स्टुडंट्स, आज आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो टेबल तयार करायला शिकणार आहोत. पहा, आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो टेबल तयार करू. प्रथम काय करायचं, लेफ्ट साईडला ट्रिग्नॉमेट्रिक रेशो लिहून घ्यायचे आहेत, राईट साईडला अँगल लिहून घ्यायचे आहेत, अँगलच्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या आहेत. आता अँगलच्या व्हॅल्यू लिहून घेऊ आपण. 0 डिग्री, त्यानंतर काय येईल 30 डिग्री, त्यानंतर कोणता अँगल येईल 45 डिग्री, त्यानंतर कोणता अँगल येईल 60 डिग्री आणि त्यानंतर 90 डिग्री. आता आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज लिहून घेऊ. आता 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत, लिहून घेऊ आपण. फर्स्ट काय येईल साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कोसेक थीटा. कोसेक थीटा म्हणजेच काय, रेसिप्रोकल ऑफ साइन थीटा, 1/sin थीटा. त्यानंतर नेक्स्ट रेशो कोणता येईल सेक थीटा. सेक थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा, 1/cos थीटा. आणि लास्ट कोणता येईल कॉट थीटा. कॉट थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ टॅन थीटा, 1/tan थीटा. आता व्हॅल्यू कशा लिहायच्या पहा. प्रथम काय करायचं, 0 1 2 3 4 नंबर लिहून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं, डिनॉमिनेटरला सगळीकडे 4 लिहून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे त्या सगळ्या नंबरला आपल्याला 4ने डिवाइड करायचं आहे. 4 4 4 4 4. आता याचं काय करायचं आहे, आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. सगळ्या नंबरचे काय करायचे आहेत, स्क्वेअर रूट्स घ्यायचे आहेत. आता 0/4 काय येईल, 0च येईल, म्हणजेच या ठिकाणी आन्सर काय येईल 0. 1/4 याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. 1चा स्क्वेअर रूट काय येईल 1 आणि 4चा स्क्वेअर रूट काय येईल 2, म्हणजेच व्हॅल्यू काय येईल 1/2. या ठिकाणी व्हॅल्यू काय येईल 0. आता 2 1 जार 2, 2 2 जार 4. 1चा स्क्वेअर रूट काय येईल 1 आणि 2चा स्क्वेअर रूट काय येईल √2, म्हणजेच व्हॅल्यू काय येईल 1/√2. आता या ठिकाणी 3चा स्क्वेअर रूट काय येईल √3 आणि 4चा स्क्वेअर रूट काय येईल 2, म्हणजेच व्हॅल्यू काय येईल √3/2. आता या ठिकाणी 4 1 जार 4, 4 1 जार 4, 1/1चा स्क्वेअर रूट 1/1 म्हणजेच 1, 1चा स्क्वेअर रूट काय येईल 1. म्हणजे साइन 0 डिग्रीची व्हॅल्यू काय मिळाली 0. साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू काय मिळाली 1/2. साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू काय मिळाली 1/√2. साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू काय मिळाली √3/2 अँड साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1. आता कॉस थीटाच्या व्हॅल्यू लिहिताना काय करायचं, या 1 पासून स्टार्ट करायचं आणि या साईडला जायचं, म्हणजे पहिल्या उलट्या क्रमाने लिहायचे आहेत आपल्याला. नंबर 1, त्यानंतर काय √3/2, त्यानंतर 1/√2, त्यानंतर 1/2, त्यानंतर 0. काय केलं आपण, 1 पासून उलट्या क्रमाने नंबर लिहिले. टॅन थीटा म्हणजेच काय, साइन थीटा अपॉन कॉस थीटाचा रेशो. मग आपण याचा काय घ्यायचा रेशो, साइन थीटा आणि कॉस थीटाचा रेशो घ्यायचा. 0/1. 0/1 केल्यावर काय येईल आन्सर 0च येईल, म्हणजेच या ठिकाणी 0 येईल. आता 1/2 अपॉन √3/2, 2 2 कॅन्सल होईल, म्हणजेच काय येईल 1/√3. आता 1/√2 अपॉन 1/√2 काय होईल, √2 कॅन्सल होईल, 1/1 म्हणजेच काय येईल 1. आता या ठिकाणी √3/2 अपॉन 1/2, 2 2 कॅन्सल होईल, काय येईल √3/1. √3/1 म्हणजेच काय √3. या ठिकाणी काय येईल 1/0. 1/0 म्हणजेच काय नॉट डिफाईन्ड. आता कोसेक थीटाची व्हॅल्यू कशी लिहायची पहा. कोसेक थीटा म्हणजेच काय, रेसिप्रोकल ऑफ साइन थीटा. साइन थीटाचा आपल्याला रेसिप्रोकल घ्यायचा आहे. आता 0चा रेसिप्रोकल काय येईल, 0 म्हणजेच काय 0/1, मग याचा रेसिप्रोकल काय येईल 1/0, म्हणजेच काय येईल नॉट डिफाईन्ड. 1/2चा रेसिप्रोकल काय येईल 2/1, म्हणजेच 2/1 म्हणजेच काय 2. 1/√2चा रेसिप्रोकल काय येईल √2/1, √2/1 म्हणजेच काय √2. √3/2चा रेसिप्रोकल काय येईल 2/√3. आता या ठिकाणी 1चा रेसिप्रोकल काय येईल 1च येईल. आता सेक थीटा. सेक थीटा म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा. कॉस थीटाचा रेसिप्रोकल लिहायचा. 1चा रेसिप्रोकल काय येईल 1. √3/2चा रेसिप्रोकल काय येईल 2/√3. 1/√2चा रेसिप्रोकल काय येईल √2/1. √2/1 म्हणजेच √2. 1/2चा रेसिप्रोकल काय येईल 2/1 म्हणजेच 2. आणि 0चा रेसिप्रोकल काय येईल 0 म्हणजेच 0/1. याचा रेसिप्रोकल काय येईल 1/0 म्हणजेच नॉट डिफाईन्ड.
आता आपल्याला कॉट थिटाच्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. कॉट थिटा म्हणजेच काय, रेसिप्रोकल ऑफ टॅन थिटा. मग टॅन थिटाचा रेसिप्रोकल लिहायचा या ठिकाणी. 0चा रेसिप्रोकल काय येईल, 0 म्हणजे 0/1. याचा रेसिप्रोकल काय येईल 1/0 म्हणजेच नॉट डिफाईन्ड. 1/√3चा रेसिप्रोकल काय येईल, √3/1 म्हणजेच √3. 1चा रेसिप्रोकल काय येईल 1. √3चा रेसिप्रोकल काय येईल √3. डिनॉमिनेटर काय असणार आहे, 1 असणार आहे, म्हणजे त्याचा रेसिप्रोकल काय येईल 1/√3. आता नॉट डिफाईन्ड म्हणजे काय असणार आहे, 1/0. मग त्याचा रेसिप्रोकल काय येईल 0/1 म्हणजेच व्हॅल्यू काय येणार आहे 0/1 म्हणजे 0. अशा प्रकारे आपल्याला टेबल तयार करायचं आहे. तुम्हाला हा टेबल करायला 5 मिनिटात तुम्ही हा टेबल तयार करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त टेबल तयार करण्याची प्रॅक्टिस करायची आहे. एक्झाममध्ये तुम्ही आन्सर शीट दिल्यानंतर मागच्या पेजवर शेवटच्या पेजवर हा टेबल तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला पटकन व्हॅल्यू बघून काय करता येतील, एक्झाम्पल सॉल्व करताना लिहिता येतील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.